नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। साने गुरुजी सोसायटीच्या निवडणुकीत जय वाघोबा पॅनल मधील 11 पैकी 9 आदिवासी उमेदवार बहुमताने निवडून आल्याचा राग मनात धरून काही बिगर आदिवासी व्यक्तींनी आदिवासी समाजातील तरुणांवर जातीवाचक शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला होता। या हल्ल्यात अमृत विजय दुमाडा हे जखमी झाले असून त्यांच्या हाताचे एक बोट मोडले आहे। या घटनेमुळे परनाळी परिसरातील आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून भारताचा मार्क्सवादी लेलनवादी पक्ष लाल बावटा यांनी निषेध म्हणून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। येत्या रविवारी म्हणजेच उद्या 30 नोव्हेंबरला परनाळी ग्रामपंचायत येथून तारापूर पोलीस स्टेशन पर्यंत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात येणार असून अंदाजे 100 ते 200 नागरिक सहभागी होणार आहेत। आयोजकांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल असे नमूद केले आहे। पक्षाने पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। त्यात अमृत दुमाडा याचा तात्काळ जबाब नोंदवून संबंधित आरोपी विरुद्ध IPC कलम 307 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील BNS कलमासह कलम 109 लावण्याची मागणी केली आहे। तसेच सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच परनाळी गावातील आदिवासी समाजाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे आणि कोणत्याही राजकीय व स्थानिक दबावाखाली न येता निपक्ष तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या मोर्चासाठी योग्य पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी अशी विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तारापूर पोलीस स्टेशन यांना करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांना पाठवण्यात आले आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।